नमस्कार. कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण टाकाऊपासून टिकाऊ पदार्थ, तोही अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि छान असा 5 ते 6 महिने आरामात टिकेल असा बनला जातो. आपण पण घरी कलिंगड आणल्यानंतर कलिंगड खाऊन हा जो उरलेला त्याचा सालीचा भाग असतो तो फेकून देतो. तर हा भाग फेकून न देता आज ह्याच्यापासूनच आपण एकदम झटपट आणि चटकदार अशी रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपण जी कलिंगडची साल घेतलेली आहे तिचा जो काळपट जो पाठीकडचा भाग असतो तो आपल्याला या पद्धतीने चाकूने काढून घ्यायचा आहे. तुमच्याकडे जर बटाट्याला साल काढायची सुरी असते तर तिनेही तुम्ही हे करू शकता. तर या पद्धतीने पहा, व्हिडिओमध्ये मी दाखवते त्या पद्धतीने अगदी हलकासा असा हा जो काळपट कलरचा भाग आहे तोच आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर सेम पद्धतीने तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित असं हे साफ करून घेतलेलं आहे. तर आता आपण हे मधोमध कट करून घेऊया आणि आता आपल्याला हा जो लालसर कलरचा समोरचा जो भाग दिसतोय तर तोही आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर पहा, चाकूच्या सहाय्याने आपण व्यवस्थित असा हा जो भाग आहे तोही काढून घेणार आहोत. तर याच पद्धतीने दुसरा जो भाग आहे त्यातीलही हा जो लालसर कलरचा भाग आहे तो आपण काढून घेऊया. शक्यतो आपल्याला हा जास्तीत जास्त भाग काढायचा आहे. अजिबात पिकलेला कलिंगड आपण याच्यामध्ये वापरणार नाही. तर सेम पद्धतीने संपूर्ण आपण हे जे साल आहे ती स्वच्छ साफ करून घेतलेली आहे. आता आपण ती कट करून घेऊया. तर व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीने सुरुवातीला असा लांब हा जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याचे छोटे छोटे असे पीस कट करून घ्यायचे आहेत. तर पहा, या पद्धतीने आपल्याला संपूर्ण कलिंगड जे आहे ते याच पद्धतीने छोटे छोटे याचे जे पीस आहेत ते आपण कट करून घेऊया. तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व कलिंगडचे इथे मी व्यवस्थित असे छोटे छोटे जे पीस आहेत ते कट करून घेतलेले आहेत. आता हे आपण व्यवस्थित स्वच्छ करून कट तर करून घेतलेत, पण आता आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. तर 1 ते 2 पाण्याने आपण हे स्वच्छ व्यवस्थित असे पीस धुवून घेतलेत. आता इथे एक पातेले घेतलेले आहे, त्याच्यामध्ये अर्धा तांब्या पाणी घेतलं आहे आणि आता आपल्याला हे पाणी जे आहे ते खळखळून उकळी काढून घ्यायचं आहे. पाण्याला उकळी यायला सुरुवात झाल्यानंतर आता आपण हे जे कलिंगडचे छोटे छोटे पीस कट करून घेतलेत तर हे संपूर्ण पीस पाण्यामध्ये घालायचे आहेत आणि एकदा व्यवस्थित असे पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. मिक्स केल्यानंतर आपल्याला जवळजवळ 10 मिनटं आपल्याला हे पाण्यामध्ये कलिंगडचे पीस असे हे शिजवून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता 10 मिनटं हे सर्व व्यवस्थित असं शिजवून घेतलेलं आहे. आता हे बाजूला काढून त्याच्यातील पाणी वेगळं करून घ्यायचं आहे. आता पुन्हा दुसऱ्या एका पातेल्यामध्ये अर्धी वाटी साखर घेतलेली आहे, त्याच्यामध्ये पाव वाटी पाणी घातलं. पाण्यामध्ये फक्त आपल्याला साखर विरघळवून घ्यायची आहे, त्याला आपल्याला कोणत्याही प्रकारचा पाक बनवायचा नाही. तर संपूर्ण साखर विरघळलेली आहे, व्यवस्थित एकदा हलवून घ्यायचं आहे आणि आता आपण पाण्यापासून वेगळे करून घेतलेले जे कलिंगडचे जे छोटे छोटे पीस आहेत ते आपल्याला ह्या साखरेच्या पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि घातल्यानंतर व्यवस्थित असं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर आपल्याला हे 5 मिनटं ह्या साखरेच्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत आणि 5 मिनटं छान अशी शिजवून घेतल्यानंतर आता आपण हे थोडंसं गार करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता छान असे सुरेख हे साखरेच्या पाकामध्ये हे छोटे छोटे पीस शिजले गेलेले आहेत. आता आपण हे बाजूला काढून थोडंसं आपल्याला हे गार करून घेऊया. तर आता गार झाल्यानंतर 1-2 भाग केले त्याचे आणि 2 वाटेमध्ये वेगवेगळे काढून घेतलेत. आता आपण याच्यामध्ये फूड कलर घालणार आहोत. तर इथे माझ्याकडे 2च कलर होते, एक केशरी आणि पिवळा. तर तुमच्याकडे जर हिरवा कलर असेल तर अजून ह्याचे 3 भाग करून तुम्ही त्याच्यामध्ये हिरवा कलर मिक्स केला तरीही चालेल. आता हे दोन्ही जे कलर घातले ते व्यवस्थित असे याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. सर्व कलर व्यवस्थित असे मिक्स केल्यानंतर आपल्याला हे 5 ते 6 तासासाठी असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे. तर इथे 5 तासानंतर मी पुन्हा इथे तुम्हाला दाखवते. 5 तास छान असे हे साखरेमध्ये आणि कलरमध्ये व्यवस्थित असे मुरले गेलेले आहेत. आता आपण हे एका प्लेटमध्ये पसरवून घेऊया. तर आपल्याला जे साखरेचं पाणी आहे ते वापरायचं नाही, तर पाणी वगळून आपल्याला हे संपूर्ण पीस जे आहेत ते ताटावरती किंवा प्लेटवरती व्यवस्थित असे काढून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला हे 2 दिवस फॅनखाली छान असे सुकवून घ्यायचे आहेत किंवा तुमच्याकडे ऊन असेल तर उन्हामध्ये सुकवलात तरीही चालेल. तर उन्हामध्ये इथे मी छान असे हे 2 दिवस सुकवून घेतलेत आणि इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान अशी बाजारापेक्षाही अप्रतिम
छान अशी तुटी फुटी इथे तयार झालेली आहे। कलिंगड आपण खातो आणि फेकून देतो, तर ते तसं न करता त्याचा एक छान असा पदार्थ जर तयार होत असेल तर तुम्हीही घरी तुमच्या नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, त्याचबरोबर चॅनलला हाईप करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आणि सध्या कलिंगडचा सीझन आहे, तर तुम्हीही अशा प्रकारे घरच्या घरी ही अशी तुटी फुटी नक्की करून पहा, तुम्हालाही नक्की आवडेल। आणि तुम्ही जर ही रेसिपी घरी ट्राय केली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद। व्हिडिओ अशाच व्हिडिओसोबत बाय बाय।